सो मंडळी नमस्कार. तुमच्या प्रोत्साहनामुळेच मी आता हा सेकंड ब्लॉग टाकणार आहे थोड्या वेळाने. 2 तासाच्याच व्हिडिओ अपलोड नंतर तुम्ही 100+ व्ह्यू दिलेत, त्याच्याबद्दल तुमचा मनपूर्वक धन्यवाद. त्यामुळेच मी हा आता तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी हा सेकंड ब्लॉग टाकत आहे. संडेच्या दिवसामधला हा माझा सेकंड ब्लॉग असणार आहे तुमच्यासाठी. आणि खूप 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 मला बरं वाटलं जेव्हा तुम्ही हे सगळे व्ह्यूज तुम्ही बघताय, एवढा तुम्ही मला पहिल्याच दिवशी एवढं सहकार्य करताय, त्यामुळे मी खूप खुश झालेलो आहे. त्यामुळे जसं मी झोपलो, तसं तुम्ही सांगितलं पहिल्या ब्लॉगमध्ये मी झोपलो होतो, त्या क्षणी मी उठल्यानंतर मी बघतो तर तुमचं जे व्ह्यूज आहेत ते 100+ झाले होते. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी पहिल्यांदाच हे ब्लॉग टाकतो आहे आणि त्याच्यात फर्स्ट अटेम्प्टमध्येच तुम्ही 100 व्ह्यूज मला देताय, तर हे खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. सेकंड ब्लॉग आहे. हां, सेकंड ब्लॉग आहे आमचा हा. ठीक आहे. सेकंड ब्लॉगचं तुम्हाला आता मी जरा बाहेर आउटिंगला जाणार आहे. संडे पण सेकंड ब्लॉग तरी पण टाकते संध्याकाळीचा सेकंड ब्लॉग आम्ही टाकत आहे. आम्ही आता जस्ट बाहेर जायचा विचार केलेला होता. जस्ट विचार केला की बाबा जाऊयात बाहेर आणि एखादा चाललो आम्ही. येस, तर भेटूयात, कंटिन्यू करूयात. मम्मा आपण खाली भेटू. येस. जसं की गाईस तुम्हाला मी सांगितलं होतं की आम्ही आउटिंगला आता थोडंसं बाहेर जायचं प्लॅन केलेलं आहे. तर इथं आम्ही रेडी होतोय. ठीक आहे. अथर्व पण रेडी होतोय. ठीक आहे. अथर्व रेडी होताना बघा, त्याचं रेडीचं ग्रूमिंगचं बघा, तो कसा रेडी होतोय. ठीक आहे. असंच सहकार्य करत राहा, ही इच्छा आहे. त्याचं परफ्यूमचं कलेक्शन पण बघा. हा त्याचा फेवरेट परफ्यूम आहे, फॉगचा. ठीक आहे. सध्याच्या टायमिंगला मी आत्ता एक परफ्यूम मारणार आहे, स्किनचं, टायटन बाय स्किन. हे मला ॲक्च्युली माझ्या सिस्टरने गिफ्ट केलं होतं माझ्या भाऊबीजच्या टायमिंगला. हा परफ्यूम मी आता मारणार आहे. तुम्ही बघू शकता अथर्व रेडी झालेला आहे. आपण निघायचंच बेतामध्ये आहोत. आपण निघू आणि पुढचे ब्लॉग तुम्हाला सांगतो मी. आता खाली दुपारी खूप जेवण जास्त झालं होतं, त्यामुळे आता मी प्रियंकाला विचारलं, अथर्व विचारलं तर काय करायचं. आउटिंगचा प्लॅन ऑलरेडी झालेला आहे, तर तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे जाणार आहोत. ठीक आहे. थोडासा डेझर्टचा प्लॅन आहे, बाकी अजून काही नाही आहे. ठीक आहे. पण तुमच्यासोबत शेअर करणार तर मलाही बरं वाटणार, कारण की तुम्ही एवढा प्रोत्साहन देताय, एवढं तुम्ही सहकार्य करताय. तर अथर्व भरपूर खुश आहे. अथर्व बोलते पप्पा 100 व्ह्यूज झाले, त्याची पार्टी कधी देणार. पार्टी देणार आता. ती पार्टी नाही बोलू शकत. हे आमचं कधी कधी आम्ही असं प्लॅन करतो संडे टू संडे. ठीक आहे. आता आम्ही निघत आहोत. आता सायकल, आता मी सायकल बघा बाबा, त्याचं फ्रेम मोठी होईल. लिफ्ट बोलवतोय, माहिती नाही कुठली लिफ्ट येईल. 4 लिफ्ट असतात, पण समजतं आपल्याला कुठली लिफ्ट येईल. कदाचित ही लिफ्ट आहे. हां, ही लिफ्ट आलेली आहे. चला या इकडे. चावी घेतली. आर्टिकाची चाबी नाही घेतली का नाही. घेतली. चला घेतली. काय वाजवते. टिकटॅक ब्रँडची हे नाही करायचं आपल्याला. गाडीत ठेवणार आहेस. मित्रांनो, ही माझी पार्किंग एरिया ॲक्च्युली. ठीक आहे. इथं मी माझी फक्त स्कूटी आणि बुलेटच पार्क करतो सध्या तरी, आणि माझी अर्टिका इथं पार्क असते. बाकीची माझी दुसरी गाडी जी ऑल्टो आहे ती मी B1ला लावतो. हे B2 ॲक्च्युली एरिया आहे, त्यामुळे तिथं तुम्हाला एवढा अंधार दिसत असेल. पण B1ला मी माझी ऑल्टो पार्क करतो. तिथं तर माझी सेकंड पार्किंग आहे. झालं ओपन. सध्या आम्ही अर्टिकाच घेऊन जातोय की ऑल्टोला आता कंटाळा आला आहे घेऊन जायचं. छोटी गाडी आहे त्यामुळे. तर मी जसं म्हटलं तुम्हाला, कोल्ड स्टार्ट करणं भरपूर गरजेचं आहे. कोल्ड स्टार्ट करणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे कसं आहे की तुमच्या इंजिनमधले जे आतमधले पिस्टन्स असतात ते व्यवस्थित ल्यूब होतात. सो गाईज, गाणं लागलं की तारो के शहर में आणि आपण तारो के शहर में नाही चाललोय, तर आपण कामोट्यामध्ये चाललोय एखाद्या ठिकाणी डेझर्ट खाण्यासाठी.
ठीक आहे. तर तुम्हाला तिथे घेऊन जाऊयात. हे आहे जिथे मी राहतो, ही मॅरेथॉन सोसायटी आहे. मी नाही तुम्हाला इंट्रोड्यूस केलं आहे. हळूहळू प्रत्येक ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेन की मी कुठे राहतो, माझी लाईफस्टाईल काय आहे, मी कसं राहतो, मी कुठे कामाला आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू मी आपल्या ब्लॉग मार्फत सगळं सांगेन. सध्या तरी पहिल्याच ब्लॉगमध्ये ह्या गोष्टी सगळ्या नाही मी डिस्क्लोज करू शकत. ठीक आहे, तर चला जाऊयात आपण पुढे. सो मित्रांनो, आता आपण लागलेलो आहे JNPT रोडला. बिकॉज आपल्याला तिथूनच कामोठे इथे जायचं आहे. तर मी म्हटलं हे जरा इझिएस्ट वे असेल आपल्यासाठी. आणि तिथून नंतर मग आपण एअरपोर्ट रोडवरून पुढे जाणार आहोत. मित्रांनो, आता आपण JNPTच्याच रोडच्या इथे बाजूलाच असणारा जो एअरपोर्ट रस्ता आहे तिथे आपण आहोत. तुम्ही बघू शकता दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट, तिथे आपण आलेलो आहोत. आलेलो मीन्स आपण रस्त्यावर आहोत, पण तिथं तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आणि अप्रतिम आहेत. इथे लोकांची गर्दी होते, जसं की तुम्ही मरीन ड्राईव्ह आणि एखाद्या बीचवर कसं गर्दी असतं फोटो वगैरे काढण्यासाठी, त्या प्रकारची गर्दी इथे लोक करतात. तुम्ही बघू शकता आताही भरपूर गाड्या वगैरे लागलेल्या आहेत इथे आणि लोक अक्षरशः थांबलेली आहेत. अजूनही लोक अक्षरशः थांबलेली तिथे व्ह्यू साठी की एखादा प्लेन येईल इथे आणि त्यांना बघायला भेटेल म्हणून. माझा तर नेहमीचा हा रूट असल्यामुळे मी तर नेहमीच विमान पाहतो, अथर्व पण बघतो. बघा तुम्ही किती पुष्कळ गर्दी इथे असते नेहमी. हे नेहमीच आहे. लाईट बघा किती आहे. बघा बघा अथर्व पण सांगतो तुम्हाला लाईट बघा किती आहे. तर आज संडे असल्यामुळे पण झेंडा सारखे लाईट आहे बघा. पण माझं एवढंच म्हणणं आहे की अजूनही या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव अजूनही लागलं नाहीये. तर माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारला किंवा जे पण महोदय आहेत त्यांना की याला दिबा पाटील साहेबांचं नाव जरूर देण्यात यावं. आणि In 200 meters, turn left. आम्हाला जेव्हा पण आईस्क्रीम खायची काही इच्छा झाली असेल तर आम्ही इथे अरुण आईस्क्रीम खायला प्रत्येक वेळा येतो. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की डेझर्टसाठी आम्ही चाललेलो. तर आता सिलेक्शन चालू आहे कोणती आईस्क्रीम घ्यायचं. ते खूपच व्हरायटी वगैरे तुम्हाला मिळतील आणि खरंच सांगतो ना, खूप टेस्टी आणि ऑथेंटिक यांचं इथे आईस्क्रीम असतात. बघू शकता तुम्ही. अथर्व सिलेक्शन करतो. अथर्व तुला कोणती पाहिजे? हां, इकडे बघून सांग मला. अजून बघतोय तू? सो आयरो आईस्क्रीम. जेव्हा पण आम्ही इथे येतो तेव्हा आधीच दादा आम्हाला इथे भेटतात. चांगलेच मित्र आहेत आपले. जर तुम्ही इथं याल तर नक्कीच आधी दादांना भेटा. आणि अरुण आईस्क्रीम खरंच सांगतो मी, आमचं कधीही डेझर्ट खायचं जर झालं विषय तर आम्ही इथे नक्कीच येतो. तर तुम्ही पण अरुण आईस्क्रीमला एकदा भेट द्या. कामोठेमध्येच आहे, तुम्ही कधी येऊ शकता इथे. सर्वांनी आईस्क्रीम घेतलेली आहेत. आता बोलते मी एवढं सगळं खाणार आहेस का तू एवढं? खरं नक्की? एका दिवसात एवढं नाही संपवायचं. खाशील? गाईज आईस्क्रीम मला एकच आईस्क्रीम मी खाल्ली तरी मला इनफ असते. पण अथर्व आणि प्रियंका त्यांना भरपूर क्रेज आहे आईस्क्रीमचा, डेझर्टचा. सो ते खातील. आणि इवन की आईस्क्रीमचं केकसुद्धा इथे आपल्याला भेटू शकतो. तुम्ही जर आलेत कधी तर आईस्क्रीम केकसुद्धा इथला ट्राय करा. भरपूर खूप सुंदर आहे. ठीक आहे, खाण्यासाठी टेस्टीसुद्धा आहे. तर हो, आईस्क्रीम कँडी खातोय तिथे. हां, सध्या तरी एवढंच आईस्क्रीम आम्ही घेतोय. आता नाही खाणार. चलो गाईज, आम्ही निघतो आता घरी जायला. त्याला हे खूप आवडतं. छोटंसं आईस्क्रीमचं कँडी असतं आणि त्याला हे भरपूर वेळा तो हेच ट्राय करतो इथे. अनलॉक करू का? बसशील ना? बस.
बघू शकता टॉप सॉरी अरुण आईस्क्रीम. मुंबई पुणे आपण सगळ्यात थोड्या वेळात पोहोचतोय. आता घरी पोहोचले. आता आपण घरी जाऊन आईस्क्रीम खाऊ. सो गाईज आम्ही आता आईस्क्रीम अरुण आईस्क्रीमची आईस्क्रीम पार्सल घेऊन जस्ट आत्ताच घरी एंटर करतोय. बघताय आता किती मस्ती करतोय एंट्री करताना. ठीक आहे तर आईस्क्रीम खाऊयात. हे बघा आणि किती आईस्क्रीम. बाबा रे भरपूर आईस्क्रीम घेतली. तर आईस्क्रीम खाऊयात आणि आजचा व्लॉग इथेच आम्ही एंड करतो. सो साइन आउट. बाय बोल सर्वांना. बाय बाय गाईस. उद्या भेटू आता.